2026 को रोटरी क्लब ऑफ थाने ग्रीन सिटी और रोटरी क्लब ऑफ थाने एमिगोज तथा पर्यावरण दक्षता मंडल के संयुक्त तत्वावधान में विश्व जल दिवस के अवसर पर पर्यावरण परिसंवाद का आयोजन उत्साहपूर्वक संपन्न हुआ। स्मॉल चेंजेस बिग इम्पैक्ट थीम पर आधारित इस कार्यक्रम को नागरिकों, विद्यार्थियों एवं पर्यावरण प्रेमियों का उत्साहपूर्ण प्रतिसाद प्राप्त हुआ। कार्यक्रम के प्रमुख अतिथि सेवानिवृत्त न्यायमूर्ति MA सईद थे। अपने मार्गदर्शन में उन्होंने जल संरक्षण के महत्व को रेखांकित करते हुए कहा कि पर्यावरण संरक्षण के लिए प्रत्येक व्यक्ति को छोटे छोटे बदलाव अपनाने आवश्यक है। इस परिसंवाद में विभिन्न विशेषज्ञों ने मार्गदर्शन दिया। डॉक्टर उमेश मुंडलये इन्होंने जल संरक्षण पर, अनिकेत ठोसर जी ने ऊर्जा संसाधनों पर तथा प्राध्यापक वी वड़ावलकर ने वायु गुणवत्ता सूचकांक पर विस्तृत जानकारी दी। TMC स्कूल 5561 एवं 100 के विद्यार्थियों द्वारा प्रस्तुत गतिविधियों ने उपस्थितों में पर्यावरण के प्रति जागरूकता बढ़ाई। पैनल चर्चा में ओम सत्यशिव परवलकर TMC अधिकारी, NGO से डॉक्टर संजय जोशी एवं NGO से डॉक्टर नीलिमा जी ने सहभागिता करते हुए पर्यावरणीय विषयों पर गहन विचार विमर्श किया। पैनल चर्चा का संचालन रोटरियन मिलिंद बल्लाळ ने किया। कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों को पुरस्कार भी वितरित किए गए। थाने स्थित रोटरी सेंटर TMC स्कूल 19 विष्णुनगर में सुबह 10 बजे यह कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम का समापन आभार प्रदर्शन के साथ हुआ। इस कार्यक्रम के अध्यक्ष कैप्टन सुरेश कल्याणकर, सचिव जितेंद्र कुलकर्णी तथा संयोजक डॉक्टर अपर्णा वाळंज थी। मैं मोहम्मद अकरम से फॉर्मर लॉ सेक्रेटरी हूँ मैं, और महाराष्ट्र स्टेट ह्यूमन राइट कमीशन में गवर्नमेंट ने मुझे असाइनमेंट दिया था एज अ चेयरपर्सन एंड एज अ मेंबर। वहाँ मैं 8 साल मैंने काम किया है। मेरा टर्म कंप्लीट हो गया है लास्ट दिसंबर में। आई हैव बीन लकी कि मुझे गवर्नमेंट ने अभी एनिमल वेलफेयर कमेटी में एज अ मेंबर मुझे दिया है। सोशल वर्क और सोशल सब्जेक्ट्स के इंटरेस्ट में मैंने रियलाइज़ किया इनका इम्पोर्टेंस जब मैं ह्यूमन राइट कमीशन में आया। आज का दिन जो है एनवायरनमेंट एंड वाटर डे, इनफैक्ट वाटर एंड एनवायरनमेंट डे, इसका बहुत बहुत बड़ा महत्व है, बहुत बड़ा एक महत्वपूर्ण ये सब्जेक्ट है। वाटर स्केर्सिटी, एनवायरनमेंट का आज हम जो बच्चों के सामने बोलने जा रहे हैं, रोटरी क्लब को मैं अभिनंदन देता हूँ कि उन्होंने ये बहुत अच्छा इशू लिया है। और हमारे जो प्रेसिडेंट मिस्टर सुरेश, हमारे मेंबर, टीम के मेंबर्स जो हैं बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। मेरी उन सब के लिए शुभकामनाएं हैं। वाटर डे और एनवायरनमेंट डे के लिए जो भी अभी मैं आगे बोलने वाला हूँ, तो ये है कि अभी हमें पानी को कैसे हम उसके बचाएं, वो रिजर्वेयर्स, हमारे लेक, रिवर्स, इनको कैसे हम संभाल के रखें, ये एक बहुत ही महत्वपूर्ण एक विषय है और हमें इस पर बहुत ही गंभीरता से हमको विचार करना है। थैंक यू सो मच। आप लोगों ने मुझे 2 मिनट का टाइम दिया, थैंक यू। जो परिसंवाद आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी आयोजित केलेला हा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमात परिसंवादात भाग घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे। मला हा उपक्रम विशेष वाटतो ह्यासाठी कारण की आपण अलीकडे ऐकतोय की हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग किंवा एकूणच मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण चालू आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली जी पुढची पिढी आहे आणि एकूणच समाजातील जे ह्या रोटरीसारख्या संस्था आहेत, ह्या काय करू शकतात आणि सगळे एकत्र येऊन आपण हे जे संकट आपल्यावर आलेलं आहे, या संकटावर आपण कशी मात करू शकतो ह्याच्यावर आज चर्चा होणार आहे। त्याच्यावर एक्सपर्ट सुद्धा इथे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की काहीतरी चांगल्या पद्धतीची चर्चा होऊन काहीतरी एक कृती, एक कार्यक्रम असा आखण्यात येईल आणि तो हाती घेतला जाईल। महापालिकेतर्फे सुद्धा मला असं कळलं की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येणार आहेत। त्यामुळे एकूणच शाळांमधले विद्यार्थी आहेत, रोटरीसारख्या संस्थांमधले पदाधिकारी आहेत आणि सर्वसामान्य नागरिक आहेत, पर्यावरणवादी आहेत, सर्व मिळून ह्या उपक्रमात आज सहभागी होत आहेत आणि त्या उपक्रमात मला सुद्धा सहभागी व्हायला मिळालं तर मी आभारी आणि शुभेच्छा।
आणि महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्याचं सादरीकरण होतं ते अत्यंत सुरेख झालेलं आहे आणि एक जनजागृती कार्यक्रम जो घातलेला आहे त्यामुळे ठाण्यातील सर्व नागरिकांना पाण्याचं महत्त्व आणि पर्यावरणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सिटीचे मनपूर्वक आभार मानतो. पाण्याच्या परिस्थिती सादर केलं आज आपल्याला पोल्युशन का वाचवं का कमी करायचं याबद्दल आपल्याला आज हे आले आणि नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा वाणस. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीची पास्ट प्रेसिडेंट आहे आणि ह्या सिम्पोजियमची कन्व्हिनर आहे. हा सिम्पोजियम आपण खास आज का ठेवला आहे? आज वर्ल्ड वॉटर डे सेलिब्रेट करतोय आपण आणि आम्हाला वाटलं की हा एक परफेक्ट दिवस आहे जेव्हा आपण हे एन्व्हायरमेंटसाठी सिम्पोजियम आपण करू शकतो. आणि ह्या सिम्पोजियमचा पर्पस हाच आहे की एक लाईक माइंडेड इंडिव्हिज्युअल्स जे सोसायटीमध्ये आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, जी या पर्यावरणासाठी एन्व्हायरमेंटसाठी काही पॉझिटिव्ह करायला इच्छुक आहेत, त्यांना एकत्रित आणणं आणि एकत्र येऊन काही चर्चा करणं, काय प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय करणं आणि छोटे स्टेप्स आपण काय घेऊ शकतो टू सी टू इट दॅट द एन्व्हायरमेंट बिकम्स बेटर अँड वी प्रिव्हेंट द डॅमेज विच इज हॅपनिंग टू द एन्व्हायरमेंट. तर हा पर्पज घेऊन आज आम्ही हा कार्यक्रम इकडे सुरू करणार आहोत थोड्याच वेळात. आणि मी आता रिक्वेस्ट करेन की आमचे क्लब. नमस्कार, मी संजय पवार. आय एम द प्रेसिडेंट इलेक्ट अँड यूथ डायरेक्टर फॉर दिस इयर ऑफ ठाणे रोटरी क्लब ग्रीन सिटी. सो हा जो पर्यावरण रिलेटेड जो आम्ही संवाद अरेंज केलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं महत्त्वाचं मला सांगायचं आहे की आम्ही TNC स्कूलच्या मुलांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. म्हणजे इट्स अ नेक्स्ट जनरेशन. आत्तापासून त्यांचा अवेअरनेस असेल तर आपण त्यांच्यासाठी म्हणजे फ्युचरमध्ये बरंच काही चांगलं करू शकतो. सध्या पर्यावरणा संदर्भात असलेली माहिती अवेअरनेस हे खूप मस्ट आहे. पर्यावरणामध्ये तलाव संवर्धन, वनसंवर्धन अशा बऱ्याच गोष्टी येतात. क्लिनलीनेस आणि हायजीन तर एनिवे आहेच, पण बाकीच्या ज्या दुसऱ्या गोष्टी पर्यावरण संदर्भात आहेत त्या मुलांनी आतापासून जर सुरुवात केली, माहिती घ्यायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन सुरुवात केली तर खूप चांगलं होईल. सो आम्ही बेसिकली पर्यावरण संस्था जी ठाण्यातली संस्था आहे जी पर्यावरणावर काम करते, तर दीज आर दी अवॉर्ड्स विच वी आर बेसिकली गिविंग ॲज अ फेलिसिटेशन टू अवर चीफ गेस्ट. आणि हे सगळे प्रॉपरली म्हणजे नॅचरल याच्यापासून बनवलेले आहेत. सो इट इज नॉट समथिंग विच इज आर्टिफिशियल. सो वी आर प्रमोटिंग ऑन दॅट फ्रंट. सो यू कॅन सी की नारळाच्या करवंड्यांपासून वगैरे हे सुंदर मुलांनीच बनवलेले अवॉर्ड्स आहेत जे आम्ही पाहुण्यांना देणार आहोत. नमस्कार, मी जितेंद्र कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचा सेक्रेटरी. हा कार्यक्रम जो आहे हा पर्यावरण परिसंवाद म्हणून फार मोठा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. पर्यावरण या विषयावरती जो आज आपल्या सगळ्यांनाच एकदम जवळकीचं झालेला आणि महत्त्वाचं झालेलं आहे, तेवढ्यासाठी हा आम्ही परिसंवाद आयोजित केलेला आहे. आणि आम्ही याच्यात एकटे नाही आहोत. आम्ही आमच्याबरोबर याच्यामध्ये पर्यावरण दक्षता मंडळ, रोटरी क्लब ऑफ ठाणे अमिगोज आणि आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असे अनेक संस्था आणि पदाधिकारी, शासकीय निमशासकीय पदाधिकारी आमच्या बरोबरीनं या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आणि सोहळ्याला पार पडण्यासाठी हातभार लावत आहेत. आणि पुढचा सोहळा आमचा छान पार पाडू हीच सगळ्यांना विनंती. धन्यवाद. नमस्ते, मैं रोटेरियन भूषण वैद्य, पास्ट प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी. दोस्तों, ये हमारा जो क्लब है, हमारी थीम ही है नेचर आवर फ्यूचर और हमने क्लब का नाम ही रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी रखा है. तो आज का जो दिन है हमारे लिए विशेष दिन है क्योंकि ये पर्यावरण के ऊपर जो आज का जो कार्यक्रम रखा गया, अलग अलग प्रकार का जो दक्षता हमने सबने रखनी है कि हमारी हवा, हमारा पानी, हमारा प्लास्टिक
हर प्रकार का प्रदूषण रोकने के लिए हमारी जवाबदारी क्या है, हमारी जिम्मेदारी क्या है। गवर्नमेंट को जो करना है वो तो करेगा, लेकिन एक नागरिक होने के नाते, एक रोटेरियन होने के नाते और एक स्कूल का आम बच्चा होने के नाते हमारी जिम्मेदारी क्या है। सो इट वॉज अ लवली सेशन, बहुत बहुत बढ़िया कार्यक्रम हुआ। लगभग 150-200 लोग यहाँ पर मौजूद थे और सभी जो बच्चे लोगों ने जो स्किट और जो कार्यक्रम प्रेजेंट किया, प्रेजेंटेशंस किए, बहुत ही बढ़िया रहे।